अतिशय महत्त्वाची होती सगळ्याच्या दृष्टिकोनातून, या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून। आत्ताची आपली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जी ढासळलेली आहे त्याचं सुद्धा आज अजेंड्यावर विषय होता की आर्थिक परिस्थितीवर विचार विनिमय करायचा होता। गेल्या महासभेमध्ये जो ड्रेनेजचा विषय घेतला होता, पूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये जो गुंटेवारी विभाग आहे त्या विभागातील ड्रेनेजचा विषय, त्याच्यावरही आज प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय होता। आणि महत्त्वाचे अनेक 44 खाली विषय होते। एक खाली बऱ्याच नगरसेवकांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न घेतले होते, त्याच्यावरही चर्चा करायची होती। पण फक्त आम्ही एवढंच विचारलेलं होतं की सत्ताधाऱ्यांच्या मीटिंगला आपण सर्व अधिकारी हजर राहता, पण विरोधी पक्षाच्या मीटिंगला सर्व अधिकाऱ्यांनी हजर राहावं एवढीच विनंती आम्ही केली होती। एवढाच फक्त प्रश्न होता, फार काही मोठा प्रश्न नव्हता। यातच उपायुक्तांनी सांगितलं, एक महाराष्ट्र शासनाचं परिपत्र समोर आणलं आणि त्या परिपत्रकात असा कुठं अधिनियम नाही आहे की तुम्ही प्रशासनानं तुमच्या पार्टी मीटिंगला हजर राहावंच असं। तो परिपत्रक ही नीटचं वाचलं गेलं नाही आहे, त्याचीही माहिती नीटची दिली गेली नाही आहे। आणि अशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी ही सभा आज गुंडाळली आणि महत्त्वाच्या विषयांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय। जो गुंटेवारीतल्या नागरिकांच्यावर जो अन्याय व्हायला लागलेला आहे, ड्रेनेजचा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे, तो मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील। आणि जर अशाच पद्धतीने ह्यांना कार्य करायचं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये सर्व नगरसेवक जे असतील विरोधी पक्षाचे ते योग्य असा निर्णय घेतील आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न